आज अक्कलकुवा येथील आदिवासी महासंघ व विविध संघटनांद्वारे घनश्याम बापू नावाचा माथेफिरू व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक अक्कलकुवा यांना निवेदन देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की राज्यातील धनगर व बंजारा समाजातील काही तथाकथित मंडळी ही धनगर व बंजारा समाजाला आदिवासी समाजात आरक्षणाची मागणी करीत आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पत्रकारांनी आमदार आमोशादादा पाडवी साहेब यांना आरक्षणाबाबत त्यांची भूमिका विचारली। त्यावर सरकारने आदिवासी समाजात इतर समाजाला आरक्षण देऊ नये व दिल्यास सरकारमधून बाहेर पडेल असं निवेदन आमदार साहेबांनी केले। त्यामुळे याचा राग आणि द्वेष मनात धरून महाराष्ट्रातील घनश्याम बापू नावाचा एका माथेफिरूने एका व्हिडिओच्या माध्यमातून श्री आमदार आमोशादादा पाडवी साहेब यांना नावाचा एकेरी उल्लेख करीत शिवराळ भाषेत शिवीगाळ केली आहे। म्हणून आम्ही समाज बांधव सदर माथेफिरूचा जाहीर निषेध करीत असून सदर व्यक्तीने हेतुपुरस्सर आमदार आमोशादादा पाडवी साहेब यांच्या विरोधात विखारी वक्तव्य करीत आहे। त्यामुळे सामाजिक वातावरण खराब करू इच्छिणाऱ्या प्रवृत्ती व अशा व्यक्तीवर तात्काळ जातीवाचक तसेच आमदार आमोशादादा पाडवी साहेब यांचे नावाविषयी अपशब्द वापरला आहे म्हणून एग्रोसिटीचा गुन्हा दाखल करून विविध कलमान्वये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला। यावेळी जी.डी. पाडवी, वसंत दादा, तुकाराम दादा वळवी, मगन दादा, दशरथ दादा, तापसिंग वसावे, राजू वसावे, विनोद दादा, रवींद्र दादा, नोका पाडवी, रणजीत पाडवी, कुंवरसिंग दादा, रवी पाडवी, विकी दादा, भावेश दादा, मधु वसावे, अश्विन दादा, दिजू वसावे, आनंद वसावे, मथुराताई, दुर्गाताई, सरलाताई, नीताताई सह शेकडो आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट गंगाराम वसावे, अक्कलकुवा। आज अखिल आदिवासी महासंघ तर्फे हम निवेदन देता हूँ। ये निवेदन है होने परंत जहाँ जो का एक आदिवासी लोक प्रतिनिधि आमोशादादा पाडवी यहाँ आदिवासी समाज एक नंबर की दिशा देखावी, पहला आवाज उठाव्यो। आपो समाज धनगर बंजारी वो समाज आदिवासी घुसखोरी के है जिनमें एक लोक प्रतिनिधि एक लोक प्रतिनिधि आमोशादादा पाडवी है यहाँ आवाज उठवे हाथी तिया जीव पाली एक माथा फिरो नांदेड इसलो एक माथा फिरो तिया आमोशादादा अपशब्द वापरिया। अरे तू काय अपशब्द वापरो हो, ए आदिवासी ए सुरवीर हा ये आज बीजा समाज है ना हा धनगर काय बंजारा काय पण एकलच आमचो पूरं पडू सके है कहा का तिया में एक सुरवीरता है ये तो एक आदिवासी लोक प्रतिनिधि खमक्यो नेतो है आमने थन एक अभिमान है ये अन तिया आम हो आदिवासी समाज होते के आदिवासी महासंघ होते के आदिवासी टाइगर सेना होते के विविध संघटना होते के आम जाहीर निषेध कहता है और तो जर देखायो आम तिया सेंगड़े में तोड़ा तैयार है ये कि आम आदिवासी आवाज ओ आवाज दिल्ली लोक पोचनारो मुंबई लोक पोचनारो और आम ये आदिवासी सुरवीर है ये या देशू मालक आखते या आदिवासी ने और एंड धनगर एंड बंजारे ए आम जाति मोड़ी न सकते तियाले जो गोगनारो है तिया आम तीव्र निषेध कहता है। आपकी जय जय आदिवासी। तहसील कार्यालयामध्ये एक निवेदन द्यायला आलेलो आम्ही। आज सर्व आमचे समाजातले बांधव आणि काही संघटना आहेत आमच्यात आणि सर्व मिळून आम्ही आमच्या पाडवींना ज्या माणसाने एक आदिवासींच्या नेतृत्वासाठी किंवा एक आदिवासींच्या हक्काचं म्हणून आमोशादादा आमच्या समाजासाठी बोलले आणि कोणीतरी एक व्यक्ती आहे त्याला एवढं टोचून गेलं की आम्हाला घुसखोरी करतो असं वगैरे। तर तुम्ही घुसखोरी करत नाही तर तुम्हाला एवढं लागायची पण हे गरजच नव्हती ना की मनावर घ्यायची की बा तुम्ही आम्हाला बोललेत म्हणून। आम्ही पण आमच्या समाजासाठी आमचा नेता जर आमच्या समाजासाठी हक्कासाठी जर लढत असेल तुम्ही तुमच्या समाजाचं बघा ना, आम्ही आमच्या समाजाचं बघणार। आणि आमोशादादा असे व्यक्ती आहेत की जे समाजासाठी नेहमीच रात्र आणि दिवस झटत राहतात। ते काय उगाच फालतूपणा बोलत बसत नाहीत ते आणि ते करून दाखवतात। आणि त्यांनी जर सांगितलं आहे की कोणाला घुसखोरी करू देणार नाही
तर नाही करू देणार ते। आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जर लोक, आदिवासी लोक जर उभे आहे तर आमच्या दादा अजून पुढे जातील आणि आदिवासींसाठी लढतील आणि हक्क कोणाला हिसकावू देणार नाही। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते। जय आदिवासी, जय महाराष्ट्र।